मध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाची बातमी आहे, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकरता मुख्यमंत्री फडणवीसांनी आदेश जारी केलेला आहे। एमपीएससी ऑनलाईन परीक्षा तातडीनं लागू होणार नाहीये। संगणक आधारित परीक्षा प्रणाली ऑगस्ट 2027 पासून लागू करा असे निर्देश आहेत। प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी तसे निर्देश दिलेले आहेत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, खरं तर नेमक्या याच मुद्द्यावर विरोधक आक्रमक झालेले होते। विशेषतः रोहित पवार यांनी हा मुद्दा लावून धरलेला होता। आता फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश। निश्चित लागली सातत्याने पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं असेल, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोकोचे आंदोलन अनेक वेळा केलेली आहेत आणि जी ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया सुरू होणार होती त्याला कुठेतरी विद्यार्थ्यांचा सातत्याने विरोध होता। प्रशासकीय तयारी पूर्ण नसल्याचा आरोप देखील विद्यार्थी संघटनेने केलेला होता। याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतलेली आहे। यामध्ये स्वतः मुख्य सचिवांसहित एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार देखील होते आणि आता जी एमपीएससीची ऑनलाईन परीक्षा आहे ती ऑगस्ट 2027 पासून अंमलबजावणी तरी टप्प्याटप्प्याने केली जाईल असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सध्याच्या प्रचलित पद्धतीनेच परीक्षा घेण्यात असल्याची माहिती आहे। लागली चेतन, तुम्ही असेच जोडले राहा। पुढची बातमी सुद्धा मुख्यमंत्र्यांसंदर्भात आहे, ज्यावर तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे। ड्रग्ज मुक्त राज्याकरता मुख्यमंत्री ऍक्शन मोड मध्ये दिसत आहेत। फडणवीसांनी आता बैठक बोलावली आहे। आज दुपारी 1:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ड्रग्ज विरोधी व्यूहरचना आणि कृती योजनेबद्दल चर्चा होणार आहे। चेतन, या बैठकीत कोण कोण सहभागी होईल? निश्चितच राज्यातील प्रमुख पोलीस अधिकारी आहेत ते आजच्या या बैठकीत आपल्याला पाहायला मिळू शकतात। विशेष करून पोलीस महासंचालक असतील आणि पोलीस आयुक्त असतील, कारण ड्रग्ज मुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला एकंदरीत पवित्रा पाहता आतापर्यंत ड्रग्जचे अनेक अड्डे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आलेले होते। मात्र पुरतासही अनेक वेगवेगळ्या मार्गांनी जे ड्रग्जचा वावर आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय आणि मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षित तरुण यांचे कॉन्सर्ट मार्फत पुरवले जाणारे ड्रग्जचा पुरवठा असेल, यावरती कशा प्रकारे निर्बंध आणता येईल या संदर्भातील एक कृती आराखडा आज मुख्यमंत्री बैठकीमध्ये निश्चित करताना पाहायला मिळतील। लागवी अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।